जाऊयात नाशिकमध्ये कल्पना चुंबळे नाशिकच्या पहिल्या महिला सभापती ठरलेल्या आहेत। नाशिकच्या बाजार समिती सभापतीपदी बिनविरोध त्यांची निवड झालेली आहे। देवीदास पिंगळे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला होता। अविश्वास प्रस्तावानंतर निवडणूक झालेली आहे। राष्ट्रवादीचे नेते देवीदास पिंगळे यांच्या विरोधात 18 पैकी 15 संचालकांनी अविश्वास प्रस्ताव मांडला होता। आज या ठिकाणी विशेष सर्वसाधारण सभा आज या ठिकाणी चेअरमनच्या निवडीसाठी बोलवलेली होती। आम्ही आमची हाजरी तिघांनी लावलेली आहे आणि आम्ही ह्या मीटिंगवर बहिष्कार टाकून जात एका 2 वर्षापूर्वी ज्या जनतेने माझ्या नावावर हा पॅनल निवडून दिला की 9 लोक त्याच्यातले गद्दार निघाले आणि त्या 9 लोकांनी ही गद्दारी केलेली आहे आणि त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी बहिष्कार टाकलेला आहे। तर कल्पना चुंबळे या नाशिकच्या पहिल्या सभापती ठरलेल्या आहेत। बाजार समितीच्या सभापतीपदी त्यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली होती। नाशिकच्या बाजार समितीपदी सभापतीपदी त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे। देवीदास पिंगळे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला होता आणि या अविश्वास प्रस्तावानंतर ही निवडणूक ठेवण्यात आली होती। तर आता कल्पना चुंबळे यांची नाशिकच्या बाजार समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झालेली आहे। पहिल्या महिला सभापती त्या ठरलेल्या आहेत। नाशिकच्या बाजार समितीच्या सभापतीपदी कल्पना चुंबळे यांची बिनविरोध निवड झालेली आहे। देवीदास पिंगळे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला होता। अविश्वास प्रस्तावानंतर ही निवडणूक घेण्यात आली होती। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडले गेलेले आहे। किरण, कल्पना चुंबळे नाशिकच्या पहिल्या महिला सभापती ठरलेल्या आहेत, अधिकचा तपशील। महत्वाची बातमी आहे, जे मागचे सभापती होते त्यांच्या विरोधात 18 पैकी 15 संचालकांनी अविश्वास प्रस्ताव आणलेला होता आणि त्याच नंतर ही आज जी आहे ती निवडणूक घेण्यात आली आणि 15 संचालकांच्या म्हणजे बिनविरोध ही निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीनंतर कल्पना चुंबळे हे पहिला महिला नाशिक मार्केट कमिटीच्या अध्यक्ष पदी विराजमान झालेल्या आहेत। खरं तर या संपूर्ण निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात झालेले होते। भाजप राष्ट्रवादी सुद्धा या निवडणुकीच्या निमित्ताने आमने सामने आल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। पण या सगळ्या घडामोडीनंतर एक महिला अध्यक्ष आता नाशिक मार्केट कमिटीमध्ये काम करणार असल्याचं बघायला मिळणार आहे। अगदीच धन्यवाद किरण, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।